सर्व जिल्हा परिषदेतील यंत्रणा यांच्या वतीने आज कृषी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। बंधूंना आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक साहेब हे जवळजवळ 11 वर्ष 6 महिने प्रदीर्घ कालावधीसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि अशा प्रदीर्घ कालावधीमध्ये राज्याच्या निर्मितीनंतर राज्याच्या पायाभूत उभारणीसाठी नाईक साहेबांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे। ज्या काही पायाभूत सुविधा राज्याच्या उभारणीला कारणीभूत ठरल्या त्याच्यामध्ये मोठे मोठे जलाशय प्रकल्प असतील, कृषी विद्यापीठांची स्थापना असेल, कृषीचं धोरण ठरवताना जे काही विचार परिमर्श साहेबांनी प्रत्यक्ष अंमलात आणले तर त्या निमित्ताने आपल्या या राज्याची किंबहुना पूर्ण भारत देशाची कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रगण्य अशी प्रगती झालेली आहे आणि हरित क्रांती त्या निमित्ताने झालेली आहे। तर याचा सर्व परिपाक म्हणजे आपल्या नाईक साहेबांचा हा विचारांचा परामर्श आहे आणि यापुढे आपले विभाग आणि राज्य पूर्णपणे अग्रेसर आहे। आपल्या सर्वांना माहिती की कोरोनासारखी एवढी मोठी प्रलंबित म्हणजे मोठा प्रलय असताना कृषी शास्त्रासारखा एकच विभाग होता की तो अत्यंत GDP त्या विभागाचा चांगला राहील तर यंत्रणेचं चांगलं नाही आणि आपल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रासारख्या विभागाने अत्यंत चांगल्या पद्धतीने तारलं। तर आज आपण आमच्या जिल्हा परिषद किंवा भेटून आजच्या या कृषी दिनी म्हणजे 1 जुलै आज आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की स्वर्गीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांनी 63 ते 75 जवळजवळ 11.5 पावणे 12 वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सांभाळली। त्या काळात विशेषतः 72च्या दुष्काळ वगैरेची परिस्थिती भयंकर होती। या कालावधीमध्ये आपलं राज्य जे आहे ते अन्नधान्याच्या बाबतीत कृतीमध्ये होतं आणि मग या अनुषंगाने शेतकरी जर राज्यातील शेतकरी जर सुखी झाला किंवा आपलं जर राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले तर हा त्यांचा महत्त्वाचा निर्णय होता। याला त्या निमित्ताने आज याच्या कृषी विद्यापीठातून अनेक कृषी पदवीधर बाहेर पडले, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली, त्यापैकी मी एक आहे। असं त्यावेळी अशा या स्वरमार्गाला मी या ठिकाणी वंदन करतो। वृक्षारोपणाचाही कार्यक्रम या ठिकाणी करावायचा आहे, त्या ठिकाणी आपण मला वाटतं सर्वजण पाऊस झाला योगदान देऊया सर्व तसं ते परिसर स्वच्छतेचं हे केलं आज आपण याला आजच्या दिवशी पण थोडंसं आपल्या सर्वांचं योगदान या ठिकाणी झाडं लावण्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो।